राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि त्यांचे गुरुमाऊली अर्थात अशोक खरात या दोघांचे अनेक फोटोज व्हिडिओज आपण आतापर्यंत पाहिलेत। मात्र फोटो व्हिडिओच्या व्यतिरिक्त या दोघांचं अनेकदा फोनवरून बोलणं सुद्धा व्हायचं। रुपाली चाकणकर यांच्या ज्या बहीण आहेत प्रतिभा यांचे सुद्धा सातत्यानं अशोक खरात बरोबर फोनवरून संपर्क व्हायचे। या व्यतिरिक्त राज्यातील सध्या अनेक मोठे नेते आहेत ज्या नेत्यांचे सुद्धा अशोक खरात बरोबर फोनवरून सातत्याने संपर्क व्हायचे आणि या सगळ्या फोन कॉल्स मध्ये नेमकं काय बोलणं व्हायचं याच्या चर्चा सध्या राज्यभरात रंगताना पाहायला मिळतात। या अनुषंगानेच एक मोठं प्रकरण समोर आलंय। अशोक खरातच्या सीडीआर मधून अनेक नेत्यांचे नंबर समोर आलेले आहेत आणि हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। अशोक खरात प्रकरणामध्ये आज आणखी एक नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय। या ट्विस्ट मध्ये काय म्हटलंय तर अर्थातच सध्या राज्यामध्ये जे काही खरात प्रकरण गाजतंय या प्रकरणाच्या अनुषंगानं अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती। त्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे दावे केलेत। या दाव्यांमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की अशोक खरातचे जे सीडीआर आहेत त्यानुसार अशोक खरातचे राज्यातील अनेक मोठ्या मंत्र्यांबरोबर इतरही नेत्यांबरोबर सातत्यानं फोन कॉल्स व्हायचे। यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव अर्थातच आहे रुपाली चाकणकरांचं। रुपाली चाकणकर यांचे आणि अशोक खरातचे तब्बल 177 वेळा फोनवरती बोलणं झालेलं आहे। त्यांच्या ज्या बहीण आहेत प्रतिभा यांचं तर तब्बल 236 वेळा फोनवरती बोलणं झालंय। या व्यतिरिक्त अनेक नेते आहेत, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा 17 वेळा फोनवरती बोलणं झालंय। त्याचबरोबर चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे यांचं प्रत्येकी 8 वेळा बोलणं झालंय, तर आशिष शेलार यांचं सुद्धा एकदा बोलणं झालेलं आहे। त्यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात मोठमोठे नेते आणि मंत्री हे सातत्यानं अशोक खरात बरोबर संपर्कात असायचे असं एकंदरीत दिसून येत आहे। मात्र अर्थातच या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांचं नाव आल्यामुळे चाकणकर आणि अशोक खरात यांच्यामध्ये नेमकं काय कन्व्हर्सेशन व्हायचं याच्या चर्चा रंगताना पाहायला मिळतात। सुरुवातीपासूनच रुपाली चाकणकर यांच्यावरती या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप झाले। त्या एकदाच माध्यमांच्या समोर आल्या, त्यांनी मोजक्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्यानंतर मी सविस्तर बोलेन असं त्या म्हटल्या। मात्र त्यानंतर आता जवळपास 13-14 दिवसांमध्ये त्या एकदाही माध्यमांच्या समोर आल्या नाहीत। सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला नाहीये। त्यामुळे रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात नेमकं काय बोलणं होत होतं या प्रश्नाचं उत्तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रच याकडे लक्ष केंद्रित करून बसलेला पाहायला मिळतोय। रुपाली चाकणकरांव्यतिरिक्त रुपाली चाकणकर आणि अशोक खरातचे जे काही फोटोज वगैरे समोर आलेत यातल्या काही फोटो व्हिडिओमध्ये चाकणकरांबरोबर त्यांच्या ज्या बहीण आहेत प्रतिभा या सुद्धा पाहायला मिळतात। प्रतिभा या सुद्धा खरातच्या मोठ्या भक्त असल्याचं सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं आणि आता या प्रकरणामध्ये हे आणखी एक वळण आलेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं आणखी एक कनेक्शन काल सुद्धा समोर आलेलं होतं, ज्यामध्ये असं दिसतंय की अशोक खरातनं अनेक भक्तांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड मागून घेतलेले होते। त्याच्या माध्यमातून त्यानं काही पतसंस्था असतील वगैरे अशा छोट्या मोठ्या बँकांमध्ये अकाउंट तयार केले होते। हे अकाउंट असायचे भक्तांच्या नावावरती, कदाचित भक्तांना काहीतरी मोबदला मिळतही असेल त्याचा। मात्र या अकाउंटला जे आधार कार्ड पॅन कार्ड असायचे तेही भक्तांचे असायचे, पण नंबर मात्र अशोक खरातचा असायचा। म्हणजेच काय तर बँक अकाउंट भक्ताचं, आधार कार्ड भक्ताचं, नंबर लिंक्ड असायचा तो मात्र अशोक खरातचा आणि या अकाउंटवरून मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन व्हायचे, खूप मोठमोठे आर्थिक व्यवहार व्हायचे। 100 कोटींपेक्षा जास्तीचे व्यवहार कदाचित या सगळ्यामध्ये झाल्याचं सध्याच्या ज्या काही तपास आहेत त्याच्या लीड्स मधून समोर येत आहे। त्यामुळे हे जे काही 100 कोटींचे व्यवहार झालेत हे याच सगळ्या संशयास्पद असलेल्या सगळ्या अकाउंट्स वरून झालेले आहेत। 130 अशीच बनावट अकाउंट्स सुद्धा या खरातनं काढल्याचं समोर आलंय आणि विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये सुद्धा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचं कनेक्शन समोर आलं। कारण असं म्हटलं जात आहे की रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या बँक अकाउंटला सुद्धा अशोक खरातचाच नंबर लिंक्ड आहे आणि त्या अकाउंटवरून सुद्धा कदाचित मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेले असू शकतात। त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव आता या केसमध्ये तब्बल दुसऱ्यांदा आलेलं आहे। त्यामुळे त्यांची या प्रकरणामध्ये चौकशी करावी अशी सुद्धा मागणी आता जोर धरते। अर्थात रुपाली चाकणकरांची चौकशी व्हावी ही तर सुरुवातीपासूनची मागणी आहे, अद्यापपर्यंत ही चौकशी काही केल्या झालेली नाहीये। मात्र त्यांच्या बहिणीची सुद्धा या सगळ्यामध्ये चौकशी व्हावी अशी मागणी आता समोर येते। दुसरीकडे
अनेक नेते आहेत ज्या नेत्यांचं सुद्धा सातत्याने बोलणं होत होतं. त्यामुळे या नेत्यांचं आणि अशोक खरातचं नेमकं काय बोलणं व्हायचं, कोण कुणाला कॉल करत होतं आणि जरी कुणीही कुणाला कॉल केलेले असले तरी सुद्धा या फोन कॉल्समध्ये कुणाच्या कामाच्या चर्चा व्हायच्या, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थातच राज्यातले सगळेच नेते किंवा मंत्री हे फोन केलाय म्हटल्यावरती नॉर्मल गप्पा मारण्यासाठी तर फोन करणार नाहीत. फोन केलाय याचा अर्थ काहीतरी मोठ्या कामानिमित्त फोन कॉल्स होत असणार आहेत. अदरवाईज फोन न करता इतर माध्यमातून सुद्धा बोललं जाऊ शकत होतं किंवा कुणाच्या तरी मार्फतही निरोप पोहोचवता येत होते. पण असं न करता 1 to 1 जेव्हा बोलणं होत होतं याचाच अर्थ काय की काहीतरी खूप महत्त्वाचं कॉन्फिडेन्शियल बोलायचं असायचं. त्यामुळे हे 1 to 1 फोन कॉल्स होत होते. या व्यतिरिक्त म्हणजे हे तर CDR मधून समोर आलंय, मात्र या व्यतिरिक्त कदाचित व्हॉट्सअप कॉल होत असतील किंवा इतर काही माध्यमातून जर बोलणं होत असेल, कारण अशोक खरातकडे 4 ते 5 सिम कार्ड असल्याचं आतापर्यंत समजलंय. तसं जर असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने हे कॉल होत असतील. आता जी संख्या आपल्याला दिसतीये किंवा अंजली दमानी यांनी जो काही दावा केलाय त्यामध्ये कदाचित हा आकडा खूप छोटा आहे. यापेक्षाही मोठ्या संख्येने फोन कॉल्स होत असतील किंवा यापेक्षा आणखी जास्त नेते सुद्धा फोन कॉल्स करत असतील ज्यांची नावं आत्ता चर्चेत नाहीयेत किंवा आत्ता समोर आली नाहीयेत. तसं जर असेल तर या सगळ्याचं नेमकं तपासणी कशी होणार, या सगळ्याची चौकशी कशी होणार आणि ज्यांचे कॉल्स झालेले आहेत त्या सगळ्यांचे कॉलवरती नेमकं बोलणं काय होत होतं, या सगळ्याचे डिटेल्स कसे मिळणार, असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत. आणि SITनं या सगळ्याची सुद्धा चौकशी करावी. जे नेते या सगळ्यामध्ये संशयास्पद आढळतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी असं सर्वसामान्य जनतेला वाटतंय. त्याचबरोबर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर राज्यातल्या अनेक नेत्यांनी अशोक खरातला वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केल्याचं आपण पाहिलेलं आहे. अर्थात त्याच्या बदल्यात अशोक खरातनं सुद्धा त्यांची काही कामं करून दिलेली असणार आहेत. त्यामुळे हे जे काही कॉल्स होत होते या कॉलमध्ये हेच सगळं ठरायचं का, तू माझं एक काम कर मग मी तुमचं एक काम करतो, अशा पद्धतीनं काही बार्टर सिस्टम वगैरे या सगळ्या कॉल्समध्ये ठरत होती का, हे सगळं सुद्धा सध्या तपासाचा भाग असणार आहे. आणि SITच्या तपासातून आणखी काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर अंजली दमानी यांनी जे काही दावे आज केलेत या दाव्याच्या अनुषंगानं SIT सुद्धा हा अँगल समोर येऊन त्यातून सुद्धा चौकशी करते का, त्या अँगलनी सुद्धा या सगळ्यामध्ये आणखी जास्त तपास केला जातोय का, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.